ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। विश्वास पाटील यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टीची मागणी। मराठी साहित्य संमेलनावर काळा डाग। क्रांतिभूमी साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले पानिपतकार विश्वास पाटील हे समाज विघातक, जातीय आणि बहुजन विरोधी विधान करणारे लेखक असल्याचा आरोप करत त्यांची तात्काळ हकालपट्टी व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे। ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी संतप्त शब्दात म्हटलं की कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मला काम करावे लागले असे विधान करून विश्वास पाटील यांनी बहुजन समाजाचा, संतांचा आणि महापुरुषांचा अपमान केला आहे। मोबाईलमधील तरुणाईला शिक्षण देणाऱ्या माता सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा अवमान करून त्यांनी सरस्वतीच्या दरबारात नेतो असे जातीय गरळ ओकलं। अशा वक्तव्यांनी त्यांनी केवळ आपल्या बुद्धीचे नव्हे तर संपूर्ण साहित्य विश्वाचे पानिपत केला आहे। देवधर्मांच्या नावाने बहुजन समाजाला शिक्षण नाकारणाऱ्या शक्तीविरुद्ध सन 1848 मध्ये फुले दाम्पत्याने दगड, गोटे, शेण सहन करत शाळा उभारली आणि ज्ञानाची दारे खुली केली। त्या स्मृतींना हरताळ फासणारे विधान करणाऱ्या विश्वास पाटील यांची निवड ही मराठी साहित्य विश्वावरचा काळा डाग आहे। निवेदनावर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्यासह रमेश बनकर, सुरेश कांबळे, रामदास रासकर, अमरदीप रणभिसे, सहदेव कांबळे, राकेश रणभिसे, दीपक कांबळे, दयानंद कांबळे, तानाजी गोंधळी आदींच्या सह्या आहेत। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।